तर सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर नवरात्रीमुळे आता बऱ्याच जणांना उपवास असतात, काहींना नसतात। ज्यांना उपवास नसतात ना त्यांच्यासाठी ही खरं तर रेसिपी आहे। मला पण उपवास असतो पण बाकीच्यांना नसतो। तर आपण बघणार आहोत पत्तागोबीचे वडे कसे बघायचे, म्हणजे पत्तागोबीचे कसे बनवायचे वडे। तर त्यासाठी पत्तागोबी बारीक कट करून घेतलेली आहे। आता बऱ्याच जणांना पत्तागोबीची भाजी आवडत नाही, तर मग असे वडे बनवायचे, खूप छान लागतात, मस्त कुरकुरीत टेस्टी होतात। तर आपण हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, जिरे, एक आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ टाकून हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे। आता तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरी पण चालतं, असं काहीच नाही। तर आता याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर इकडे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, कारण की तांदळाचं पीठ नव्हतं। तर तांदळाचं पीठ उपलब्ध असेल तर तांदळाचं पीठच घ्या। आणि बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत होतात। तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर वापरायचं, त्याने पण मस्त कुरकुरीत होतात। ह्याचा टाकून घेतला, नंतर थोडासा चाट मसाला, हळद आणि ओवा हातावर चोळून घालून घ्यायचा। मस्त बघा, बाकी काही टाकायची गरज नाही, एवढं टाकलं तरी बस होतं। तर थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे आणि रवा टाकून घेतलेला आहे, थोडासा, अगदी थोडा रवा घेतलेला आहे मी, 2-3 चमचे छोटेसे। तर आता याला छान मिक्स करून घेऊ, कारण की पत्तागोबीला पाणी सुटलेलं असतं भरपूर, त्याच्यामुळे आधी असंच मळून घ्यायचं आणि लागलं तर थोडंसं पाणी घेऊन याला छान मळून घ्यायचं। ज्यांना पत्तागोबीची भाजी आवडत नाही ना त्यांनी असे वडे बनवून खायचे, खरंच खूप छान मस्त, म्हणजे एकदम टेस्टी होतात हे वडे। तर अशी बघा, घट्टही नाही जास्त आणि जास्त पातळही नाही, असं मळून घेतलं आपण पीठ। आणि आता छोटे छोटे गोळे करून हातावर असे याचे वडे बनवून घ्यायचे। मस्त बघा, वड्यासारखे वडे बनवून घ्यायचे। तर तेल थोडंसं टाकून बघितलं नाही, पण आता तापलं, नंतर टाकून बघितल्यानंतर आता एक एक वडा आपण तेल तापलंय तर असंच टाकून घेऊ। तर मस्त असे बघा, आता आपण 4-5 टाकून घेऊ। तर 4 टाकलेले आहेत मी पहिल्या घाण्यामध्ये। आता याला छान तळून घेऊ। तर आता आपण नवरात्रीमध्ये पण उपवासाच्या काही रेसिपी बघणार आहोत। खरं तर शूट करायच्या होत्या, 2 दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही, दसऱ्याची खूप गडबड असल्यामुळं व्हिडिओ टाकायला टाईम भेटला नाही आणि शूट करायला पण टाईम भेटला नाही, खरं तर व्हिडिओच काढला नाही मी। तर आता इथून पुढं आपण दसरा झालेला आहे काढायचा, मस्त आता रोज व्हिडिओ बनवत जाऊ रेसिपीचे। तर मस्त पहिला घाणा तळून घेतलेला आहे छान, तर दुसरेही असेच टाकून घेतले, तर दुसरेही मस्त असे तळून घेऊ। तर याच पद्धतीत आपले सगळे वडे तळून घ्यायचे, बाकी काहीच नाही, झटपट होणारे आहेत। मस्त लहान मुलांना तर खूप आवडतात, नक्कीच त्यांच्यासाठी बनवा। तर मस्त असे बघू शकता पत्तागोबीचे कुरकुरीत वडे खमंग असे तयार आहेत। आपल्या चॅनलवर नवीन असाल, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।